लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरामध्ये कोयते हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीवर उपनगर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांची घटनास्थळी धिंड काढण्यात आली आहे. नाशिक रोड परिसरातील फर्नांडिस वाडी आणि सुंदरनगर भागामध्ये आरोपींनी वाहनांची तोडफोड करत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलेलं होतं. या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अजीम शेख, इनास शेख आणि समीर राठोड या 3 ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे दहशत माजवणाऱ्या या आरोपींना ज्या रस्त्यावर त्यांनी गुन्हा केला त्याच रस्त्यावरून पोलिसांनी धिंड काढत कडक संदेश दिलाय. यावेळी आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देखील देण्यात आल्या. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचं आणि धाडसाचं कौतुक केलंय. शहरामध्ये वाढत्या कोयता गँगवर कठोर कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी ही नागरिकांकडून करण्यात येते. ही कारवाई उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि पोलीस निरीक्षक डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. तसेच पोलीस हवालदार जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड आणि प्रशांत देवरे यांनी या कारवाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नाशिक पोलिसांच्या या ॲक्शनमुळे स्पष्ट संदेश देण्यात आलाय की कायदा हातात घेणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. अतुल पवार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.